देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधेला हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी विठ्ठला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग महान संत भगवत भक्त वेद सुज्ञ वारकरी तत्वज्ञ वेदांचा अर्थ भंग समर्थ वारकऱ्यांचा परमार्थ संत श्रेष्ठ ज्ञानी यांचे ज्ञानी योगी यांचे योगी साधकांचा मायबाप वैष्णवाचे मुकुटमणी अलंकापुर निवासी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा 4 चरणाचा असून सर्वांच्या पाठातील व हरिपाठातील पहिलाच क्रमांकाचा भंग आज आपण कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठला अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की ब्रह्मांडाचा नायक जगाचा चालक जगाचा नियता माता पिता परमेश्वर भगवान पंढरीशी पांडुरंगाच्या कृपेने व साधू संतांच्या आशीर्वादाने ही पावन झालेली महाराष्ट्र भूमी व या महाराष्ट्र भूमीमध्ये असणारं छोटंसं गाव व या छोटंसं गावामध्ये स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य भिकाजी बाबा वाजवणेकर यांच्या प्रेरणेने हरिभक्त परायण कैलासवासी मारुती बाबा गुरु व कैलासवासी भिकाजी बाबा गुरु मुख्य बालयोगी गणेशनाथजी महाराज भीमाशंकर हरिभक्त परायण सखाराम महाराज सावंत यांच्या कृपा आशीर्वादाने हा सुंदर असा खंड रिंगणाम सप्ताह वर्ष 65 व ज्यांनी मला ही सेवा दिली असे असणारे कैलासवासी सुशीला ताई घोंगे यांच्या स्मरणातून ज्ञानेश्वर महाराज घोंगे यांच्यातर्फे मला मिळाली म्हणून मी त्यांचे परमभाग्य समजते व आपल्या कीर्तना टाळ करी माळ करी विनेकरी साऊंड सिस्टीम गायनाचार्य मृदुंगाचार्य यांचे ही मी अंतकरणापासून आभार मानते व ज्यांनी मला जन्माला घातलं लहानाचं मोठं केलं त्या माऊलींच्या दारात
शिकण्यासाठी पाठवलं असे असणारे माझे आई वडील यांचेही मी अंतःकरणापासून आभार मानते व ज्यांनी मला एवढं शिक्षण दिलं असे असणारे माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण मृदुंगाचार्य दीपकजी महाराज सुद्रिक पाटील व सौ भागवताचार्य समाज प्रबोधनकार कीर्तनकार सवनीताताई महाराज सुद्रिक पाटील माई व बाबांच्या चरणी नतमस्तक होते व सेवेला सुरुवात करते. विठ्ठल आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा नामाचं वर्णन करायचं, दुसऱ्या दिवशी संतांचं वर्णन करायचं, सातव्या दिवशी मागणी पर म्हणजे आपण देवाकडे काय मागायचं हे वर्णन करायचं, तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या दिवशी आपण कुठलाही अभंग घेतला तरी चालतो, काल्याच्या दिवशी काल्याचा अभंग व गवळणी घ्यायच्या. त्यानुसार आजचा घेतलेला अभंग हा नामपर आहे, ज्ञानोबरायांचा घेतलेला आहे. ज्ञानोबराय या अभंगातून भक्ताचे महत्व व नामाचे महत्व सांगतात. विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे की देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधेल्या. जर देवाच्या दारात क्षण भरी उभा राहिलो ना तर त्या चारही मुक्त्या आपल्याला प्राप्त होतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल त्या चार मुक्त्या कोणत्या, तर मी तुम्हाला नंतरून सांगणारच आहे. पण त्या अगोदर त्या देवाच्या दारात उभा राहून जमेल का? जमेल का? बोलत सर जमेल का? नाही ना. मग हे जे तोंड दिले ना ते देवाने आपल्याला नामस्मरण करण्यासाठी दिले. म्हणून या सावळ्या विठुमाऊलीचं भजन करा, नामस्मरण करा, हरी हरी मंत्राचा जप करा, तरच पुण्याची गणना स्वतः भगवान परमात्म्याला सुद्धा करणं शक्य होईल. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. बघा एक साधक ज्ञानोबरायांकडे आला आणि तो म्हणाला की ज्ञानोबराय तुम्ही म्हणता ना की देवाच्या दारात उभा राहा, हरी हरी म्हणा, पण आम्हाला संसार आहे की नाही, मुलं बाळ आहे की नाही, आम्ही आमचा संसार सोडून परमार्थ करायचा का? त्यावेळेस ज्ञानोबराय म्हणतात की असोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र भारी बाह्य सदा. ज्ञानोबराय म्हणतात की जर तुम्ही संसारात राहून परमार्थ केला तर ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या घरी सतत राबले राहिले त्याचप्रमाणे तुमच्याही घरी सदैव वास करते असं व्यासांनी सांगितलंय. ज्ञानदेवा म्हणे व्यासाची आखुना द्वारकेचा राणा पांडवा घरी. हा झाला भंगाचा सरळ सरळ भाव. तुमच्या आणि आमच्या भाषेत समजायचं तर ठळक ठळक बातम्या. विठ्ठला आता कीर्तन गोड असेल मग महाराज कीर्तनात बसलेली माणसं ही तितकीच गोड असली पाहिजे. मग तुम्ही गोड आहे असं मला वाटण्यासाठी तुम्ही काही गोष्ट करणं गरजेचं आहे. कीर्तनात बसताना सर्वांनी 3 नियम पाळायचे. कुठले कुठले? तर पहिला नियम असा आहे की कीर्तनात कोणीच कुबड काढून बसायचं नाही, पाय पसरून बसायचं नाही, चप्पल घालून बसायचं नाही, चप्पल घातली तर त्या चप्पलावर लक्ष ठेवून बसायचं. बघा काही काही माणसं बसताना असे बसतात की तिकडून महाराजही दिसावं आणि इकडून चप्पलही दिसावं. आता ही काही बसायची पद्धत झाली का? आणि दुसरा नियम असा आहे की कीर्तनात बसताना सर्वांनी ताट बसायचं, कारण आपण इतक्या सुंदर मातीत जन्माला
मग आपल्या पाठीचा कणा नेहमी ताटच असला पाहिजे. आणि तिसरा नियम असा आहे की कीर्तनात बसताना सर्वांचे चेहरे नेहमी हसरे पाहिजे. कारण देणारा कोण आहे? देव. घेणारा कोण आहे? देव. मग आपल्याला टेन्शन घ्यायची काही गरज आहे का? नाही ना. चिंता करायची काही गरज आहे का? मी सांगते ते ऐकायची गरज आहे का? खुशाल नाही म्हणता महाराज. ही दुनिया अशीच आहे की ज्याला कर म्हटलं ते करणार नाही आणि ज्याला नको कर म्हटलं ते केल्याशिवाय राहणार नाही. जिथे बोल म्हटलं तिथे बोलणार नाही आणि जिथे बोलू नको म्हटलं तिथे बोलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कीर्तनात बसताना सर्वांनी हाताने टाळी व मुखाने भजन करायचे. विठ्ठला विठ्ठला. बरं, काहींनी वाजवल्या काहींनी नाही वाजवलं. काहींचं प्रेम आहे काहींचं नाही. नुसतं देवाचं नाव घ्यायचं म्हणून घ्यायचं नाही. आता माता मौली, तुम्ही कोणत्याही सणाला पुरणपोळीचा स्वयंपाक करता ना? मग आपण आपल्यासाठी पुरणपोळी करतो. ही केवढी असते हो? इमानदारीने सांगा, केवढी असते? केवढी असते? ताट भरून असते. आणि आपण देवासाठी करतो. ही केवढी असते? तर एवढीशी असते, बरोबर? पण तुम्हाला माहित आहे का देव केवढा आहे? देव आपण घरात पुजतो तेवढा देव नाही. देव आपण मंदिरात पाहतो तेवढा देखील नाही. मग देव केवढा हाही आपण कल्पनाही करू शकत नाही. बघा, ज्या वेळेस रुक्मिणी मातेचं व भगवान परमात्म्याचं लग्न जमलं त्यावेळेस लग्न पत्रिका वाटण्याचं काम हे अशा व्यक्तीकडे दिलं होतं की तो देवावर आधीच रुसला होता. कारण देवाने त्याला बायको दिली नव्हती. असा कोण? तर ज्याचं शेंडी हलवून नारायण नारायण भजन चालू असतं. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारदजींकडे पत्रिका वाटण्याचं काम दिलं. तेव्हा नारदजींनी ठरवलं की आपण देवाच्या लग्नात असे पाहुणे बोलवायचे की ते देवाच्या लग्नातून उठून गेले पाहिजे. मग नारदजींनी पहिली पत्रिका दिली महासागराला. आता प्रॅक्टिकली विचार करा, इमोशनली सोडा. जिओग्राफीच्या दृष्टिकोनातून पाहायचं म्हटलं तर 71 पॉइंट ही जमीन पाण्याने व्यापलेली आहे व 29 पॉइंट ही जमीन आहे. म्हणजे आपली पृथ्वी समुद्राच्या कडेने आहे. मग एवढा मोठा समुद्र एवढ्याशा द्वारकेमध्ये मावणार होता का? म्हणून जिथे शक्य नाही तिथे देव शक्य करून दाखवतो. तुझ्या सत्तेने वेदांशी बोलणे, सूर्याची चालणे तुझ्या बळे. कारण भगवंताच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान देखील हालत. वृक्षाचे पाने हाली ज्याची सत्ता राहील अंता मग कोठे. म्हणून जिथे शक्य नाही तिथे देव शक्य करून दाखवतो. आता तुम्हाला देवाच्या डोक्यात एक तर केस दिसतो का? पण देवाने तळहाताचा केस उपटला व तो हा केस अख्या महासागराला मावला. मग तुमची एवढीशी पुरणपोळी कोणाच्या नाकात घालायची? मग एवढा मोठा देव. बघा, ज्या वेळेस आता यावरून एक उदाहरण सांगून जाते.
तुकोबाराया भंडारा डोंगरावर भजन करायला गेले. एक दिवस त्यांच्याकडे एक व्यक्ती विठ्ठल 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 त्यांच्याकडे एक व्यक्ती आला आणि तो म्हणाला की महाराज, माझ्याकडे सगळं आहे, गाडी आहे, बंगला आहे, दुकान आहे, पण मला देवच भेटाना हो. तेव्हा महाराज म्हणाले, तुझ्या दुकानात काय काय मिळतं? तेव्हा हा माणूस म्हणाला की साखरेपासून खसखसीपर्यंत सर्व काही. महाराज म्हणाले, तुझ्या दुकानात जायफळ आहे का? हा माणूस म्हणाला, जायफळ आहे. महाराज म्हणाले, मिरे आहेत का? हा माणूस म्हणाला, मिरे पण आहे. महाराज म्हणाले, जिरे आहेत का? हा माणूस म्हणाला, जिरे पण आहे. महाराज म्हणाले, हिंग आहे का? हा माणूस म्हणाला, हिंग पण आहे. मग महाराज म्हणतात, अरे त्यातच देव आहे ना. त्या माणसाचं डोकंच काम करा ना. तो म्हणाला की जायफळ, मिरे, जिरे आणि हिंग यात कसा काय देव? हे ऐकून त्याची रेंजच गेली. तेव्हा तुकोबराय म्हणाले की हे बघ, जायफळ म्हणजे काय फळ? हे काया रूपी शरीर एक दिवस मायफळ माया म्हणून जाणारच आहे, म्हणून याच्या काही जास्त नादी लागू नका. आता मिरे म्हणजे काय? तर मिरे म्हणजे अहंकार. आपण सारखं म्हणतो ना की मी माझ्यासारखा डॉक्टर आहे, मी माझ्यासारखा कीर्तनकार आहे. यो मीपणाचा अहंकार एक दिवस जिरे म्हणून जाणारच आहे, आणि एक दिवस जिरे म्हणून गेलं ना तर आपण देव झाल्याशिवाय राहणार नाही. हिंग म्हणजे देव. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. एकदा की मीपणाचा अहंकार गेला तर आपण देव झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तुम्हाला सांगायचं एवढंच की देवाचं नाव घेतल्याशिवाय काही पर्याय नाही. एकदा जरी त्या देवाचं नाव घेतलं तरी आपला उद्धार होतो. मग बघा, एक वाक्य सांगून जाते, जैसे शरीर के लिए भोजन की आवश्यकता है, काय? जैसे शरीर के लिए भोजन की आवश्यकता है, वैसे आत्मा के लिए ही भजन की आवश्यकता है. म्हणजे सांगायचं एवढंच की जशी शरीराला भोजनाची गरज असते ना, तशी आत्म्याला देखील भजनाची गरज असते. पण आपण काय करतो? वार बदलला की देवही बदलतो. सोमवार आला की कुठल्या देवाची भक्ती सुरू होते? तर महादेवाची भक्ती सुरू होते. महादेव हे गेला, मग सोमवार हे गेला, आता आला मंगळवार. मंगळवारी कोणती देवी असते हो? अनादि निर्गुण प्रगट देववाणी, अनादि निर्गुण प्रगट देववाणी, अनादि निर्गुण प्रगट देववाणी, अनादि निर्गुण प्रगट देववाणी. महिषासुर मर्दना रामती, महिषासुर मर्दना रामती, महिषासुर मर्दना रामती, महिषासुर मर्दना रामती. बुधवारी कोणता देव असतो? तर विठ्ठल. विठ्ठल हे गेला, बुधवार हे गेला, आता आला गुरुवार. गुरुवारी कोणत्या देवाची भक्ती सुरू होते? तर मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, गुरु मन लागो रे लागो रे, मन लागो माझे गुरु, मन लागो रे लागो रे,
मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो मन लागो रे माझे गुरुभज मन लागो रे माझे गुरुभज मन लागो रे गुरुवारही गेला गुरुवारचा देवही गेला आता आला शुक्रवार बांगड्याची माळा लिंबामारी डोळा बांगड्याची माळा लिंबामारी डोळा उभी आहे नदीच्या काठाला आई हो उभी आहे नदीच्या काठाला हरी हरी शुक्रवारची देवी ही गेली आता आला शनिवार शनिवारी कोणता देव असतो हो हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती शनिवारही गेला शनिवारचा देवही गेला आता आला रविवार रविवारी कोणत्या देवाची भक्ती प्रेम नगरा भारी मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी माझ्या मल्हारी जिवारी रविवार गेला आला पुन्हा सोमवार पुन्हा झाली महादेवाची भक्ती सुरू पण वारानुसार काही भक्ती कामाची नाही याला काही साधन म्हणत नाही बघा याहीवरून उदाहरण सांगून जाते एक हिंदूचा भक्त व एक मुसलमानाचा भक्त आता दोघेही भक्त आहेत आणि दोघेही जहाजामध्ये प्रवास करत आहेत समोरून मोठी समुद्राची लाट आली ती जहाज पलटी झाली त्या दोघांवरही खूप मोठे मोठे संकट आले आता माणसांवर संकट आले की माणसांना काय आठवतो तुम्हाला काय आठवतो देव आठवतो मग त्यांना देखील देवाला आठवायला सुरुवात केली मग जो मुसलमानाचा होता त्याने त्याच्या अल्लाहचा दावा सुरू केला अल्लाह मुझे बचाव पण जे हिंदूचा होता ना त्याने तेवढाच विचार केला की आपले देव किती आहेत हो 33 कोटी देव आहेत त्याने तेवढ्या गडबडीत विघ्नहर्ता गणेशाचा धावा सुरू गान चतुराय गान प्राणाय गान चतुराय गान
एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि. गणपती बाप्पा निघाले तेवढ्यात या माणसाने मंत्र बंद केला आणि म्हणाला की याला याच झेपाना तो यो कधी आपल्याला वाचवणार याच्यापेक्षा याचा बाप बरा. आता गणपती बाप्पाचे पप्पा कोण तर भगवान शंकर. त्याने भगवान शंकराचा धावा सुरू केला. जटाटवी गलोज्जल प्रवाह पावितस्तन गले वलंबे लंबितं भुजंग तुंगमाली डमट 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 निनाद मंडमल चकार चंड तांडवं तनोतु शिव शिव. भगवान शंकर निघाले तेवढ्यात त्या माणसाने पुन्हा मंत्र बंद केला आणि म्हणाला की भोळे ते भोळेच राहणार याच्यापेक्षा यांचा मित्रच बरा. आता भगवान शंकराचे मित्र कोण तर भगवान विष्णू. त्याने भगवान विष्णूचा धावा सुरू केला. इथे भोले बाबा निघाले तेवढ्यात पार्वती मातेने अडवलं आणि म्हणाला की कुठे चालले. तेव्हा भोले बाबा म्हणाले की मी माझ्या भक्ताकडे चाललोय तो संकटात आहे. तेव्हा पार्वती माता म्हणाली की तुम्ही नीट लक्ष देऊ नये तो तुमची नाही तर तुमच्या मित्राची वाट बघतो. मग जो मुसलमानाचा होता ना त्याने त्याच्या अल्लाहचा धावा सुरू केला म्हणून त्याचा अल्लाह आला पण आणि त्याला घेऊन गेला. पण हे जे हिंदूचं होतं ना त्याने सारखे देव बदलले म्हणून त्याच्या नाकात तोंडात पाणी जाऊन तो तिथेच. म्हणजे तुम्हाला सांगायचं एवढंच की एकतत्व नामाच्या साधनाला दैवताची बांधा बांधत नाही. जोपर्यंत तुमच्यामध्ये आशा वासना आहेत ना तोपर्यंत अहंकार देखील आहे. तोपर्यंत तुम्हीही देवाकडे जाऊ शकत नाही आणि देवही तुमच्याकडे येऊ शकत नाही. मग तुम्हाला वाटत असेल ना की देव आपल्याला भेटावा तर मोह माया वासना हे सर्व बाजूला ठेवा तरच तुम्ही खरे भक्त. मग भक्त कसे असतात तर भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुनी. भक्ती इतकी सोपी नाही पण करायला गेलो तर तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येथे. हे काही वेड्या माणसाचं काम नाही तर हे शहाण्या माणसाचं काम आहे. मग शहाणा कोणाला म्हणावं ज्याला कळलं की आपण जन्माला कशासाठी आलोय तो शहाणा माणूस. मात्र शहाणा माणसाला दुःख नकोय मात्र आनंद पाहिजे. म्हणजे शास्त्र सृष्टीने यांना मुक्तीची इच्छा नको पण एक मुक्ती नाही तर 4 मुक्त्या आहेत. म्हणून ज्ञानोबरायांनी हरिपाठाची सुरुवात अशी केली की ते 4ही मुक्त्या कोणाला मिळतात जे देवाच्या दारात क्षणभर उभा राहतील त्यांना. एकतर ते संत देऊ शकतात नाहीतर देव देऊ शकतो. म्हणून खूप तळमळ करायची काही गरज नाही. एकदा तुम्ही त्या देवाच्या दारात उभा राहा कारण आपला मोक्ष त्या देवाच्याच हातात आहे. हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात देवाची द्वारी उभा क्षणा बघी देवाची द्वारी उभा क्षणा बघी देवाची
भरी तेने मुक्तीचारी साधेल्या. बघा, लक्षात घ्या, मुक्त्या 4 आहेत. कोणत्या कोणत्या? समीपता, सलोकता, स्वरूपता व सायुज्यता. या 4 मुक्त्या आहेत. मग आपण देवाच्या जवळ जाणं ही समीपता मुक्ती आहे. आपण देवाच्या लोकामध्ये जाणं ही सलोकता मुक्ती आहे. आपण देवाचं स्वरूप पाहणं ही स्वरूपता मुक्ती आहे. आणि आपण स्वतः देव होणं म्हणजे ही सायुज्यता मुक्ती आहे. तेने मुक्ती 4 साधेल्या. बरं, गेलो आपण देवाच्या दारात, पण तुम्हाला सोपं करून सांगते, देवाच्या दारात उभा राहून जमेल का? नाही ना. तर हाताने टाळी व मुखाने भजनही करा ना. आता बोलता बोलता विषय निघाला तर टाळ्या वाजवण्याचा ऑफर सांगून देते. बघा, एका वर्षात जर आपण 1000 टाळ्या वाजवल्या तर बीपी होत नाही, ब्लड प्रेशर वाढत नाही. एका वर्षात जर 2000 टाळ्या वाजवल्या तर शुगर होत नाही. एका वर्षात 3000 टाळ्या वाजवल्या तर अटॅक येत नाही. आणि लास्ट, एका वर्षात जर 4000 टाळ्या वाजवल्या तर जागेवरच जाशील. म्हणून थोड्याच वाजवा, पण प्रेमाने वाजवा. आजकाल लोकांना मंदिरात जायची खूप घाई झाली आहे. लोक म्हणतात की देव जिथेही असेल तिथे असेल, फक्त आमचा हात ते देवाच्या चरणाशी लागायला पाहिजे. म्हणून शंकराचार्यांनी वर्णन केले की करारविंदे पदारविंदम मुखारविंदे विनिवेशन्ते तटस्थ पुत्रस्य फुटेशानं बालमुकुंदम मनस्मरते. आता याचा थोडक्यात अर्थ सांगून जाते. बघा, कर म्हणजे हात, पद म्हणजे भगवंताचे चरण, करारविंदे पदारविंदम मुखारविंदे विनिवेशन्ते. आपला हात त्या भगवंताच्या चरणाशी ठेव, मग काय होईल? तटस्थ पत्रस्य फुटेशानं बालमुकुंद मनस्मरण. मनापासून त्या भगवंताचं नामस्मरण कर. पण कसं? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी कृष्ण गोविंद हरे परमात्म्याच्या हातामध्ये आहे. म्हणून त्या भगवंताचं नाव घ्या. आता हेच ज्ञानोबराय त्यांच्या भाषेत सांगतात की जर तुम्ही देवाच्या दारात क्षणभरी उभा राहिलात ना, तुम्हाला जे पाहिजे ते भेटेल. आता माता माऊलींनो, तुमची लेकरं सात्विक होण्यासाठी तुमच्या घरी परमार्थ असणं फार गरजेचं आहे. तुम्हाला वाटत असेल ना की तुमची लेकरं चांगली जन्माला यावी, तर 2-3 गोष्टी करा, तरच चांगली लेकरं जन्माला. बघा, रामकृष्ण हरी उच्चार असू द्या तुमच्या होटाला, गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी लागू द्या तुमच्या होटाला, तरच ज्ञानोबा तुकोबा येतील तुमच्या. मुळात एवढी चांगली लेकरं जन्माला येतील, पण आपल्या घरी परमार्थ असणं फार गरजेचं आहे, माळ असणं फार गरजेचं आहे. हे काही फुकट येत नाही. मग संस्कार कसे असावेत? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माला आले याचं मूळ कारण होत्या म्हणजे महासाहेब जिजाऊ. जेव्हा जिजामातेंना कळालं की आपल्या पोटात मुलगा आहे, तेव्हापासून जिजामातेने महाभारत व रामायण वाचायला सुरुवात केली. आज त्याच आईची पुण्य आज फळाला आली. माझ्या जिजाऊची पुण्याई असे आलो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई असे आलो फळाला.
राजा उगवला तारा तुम्ही राजा गर्भाचा राजा उगवला तारा तुम्ही राजा गर्भाचा राजा उगवला तारा तुम्ही राजा गर्भाची माझी राजा उगवला तारा तुम्ही राजा गर्भाची माझी राजा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हिंदू धर्म की उगवला तारा तुम्ही राजा गर्भाचा राजा उगवला तारा तुम्ही राजा गर्भाचा राजा उगवला तारा तुम्ही राजा गर्भाची माझी राजा उगवला तारा तुम्ही राजा गर्भाची माझी राजा गुरुजवादी राजा आपण कोणत्या मातीत जन्माला आलोय यात श्रेष्ठत्व ठरत नाही. आपण कोणत्या धर्मात आलोय यात देखील श्रेष्ठत्व ठरत नाही, तर त्यांच्या हृदयात असणाऱ्या हिमतीवर यात श्रेष्ठत्व ठरतं. म्हणून बघा, छत्रपती शिवाजी महाराजांकडे एकाच जातीचे लोक नव्हते, तर अनेक जातीचे वेगवेगळ्या समाजाचे लोक महाराजांजवळ होते. मराठा, सुतार, लोहार, चांभार, नावी, गुरु, जोशी, वाणी, मुलानी, साळी, माळी, धनगर, पारधी, कातकरी, आदिवासी, कोळी आणि आक्तेनी भंडारी एवढ्या जातीचे लोक महाराजांजवळ होते. 18 पगड जाती 16 सरा समाज मराठा मुळा स्वराज्यावर ठेवणे डोळा एका जागी केलाय गोळ्या. म्हणून लक्षात घ्या की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. माणसं जातीवर निवडली नाही, तर जेवढी माणसं होती तेवढी गोळा केली. त्यांच्या हृदयामध्ये जातपात नव्हती, तर जेवढ्या जातीची माणसं होते तेवढे गोळा केले. मग छत्रपती शिवाजी महाराज हे कोणाला म्हणावं हे थोडक्यात सांगून जाते. बघा, 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी. 2000 जणांबरोबर एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी मातीसाठी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 1.5 तासात दुश्मनाच्या सैन्याला गडद पाडतो त्याचं नाव धनाजी. वाघाचा झबडा फाडून त्याचे दात पुसतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती करतो त्याचं नाव छत्रपती. शिवनेरीवर शुभ जन्मला शिवनेरीवर शुभ जन्मला राजाचा अधिपती सारा राजांचा अधिपती दैवत छत्रपती नामाचा शिवाजी नावाचे आम्हाला नाही कुणाची भीती. शिवनेरीवर शिव जन्मला शिवनेरीवर शिव जन्मला राजाचा अधिपती दैवत छत्रपती नामाचा दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामाचा दैवत छत्रपती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय भवानी जय हो जय शिवाजी हरी बोल जय भवानी जय जय शिवाजी. शिवनेरीवर शिव जन्मला शिवनेरीवर शिव जन्मला राजाचा अधिपती सारा राजाचा अधिपती दैवत छत्रपती राजा दैवत छत्रपती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची नाही कुणाची. म्हणून अशी सात्विक लेकरं जन्माला घाल, नाहीतर आत्ताची पाववाल्याची घंटी वाजली की ते घंटीचा आवाजच ऐकून माणसं डोळे चोळीत चोळीत बाहेर येतात. मग आधीच्या मावळ्यांमधला आणि आत्ताच्या मावळ्यांमधला फरक सांगून जाते. बघा, पहिले मावळे लवकर उठे, युद्धाला सुटे, तलवार तुटे पण पिछे ना हटे. आत्ताचे मावळे उशिरा उठे, दारूच्या अड्ड्यावर सुटे, लिव्हर तुटे पण पिछे ना हटे. इथून पुढेही जाऊन सांगते बघा, उशिरा उठे, पुरींच्या मागे सुटे, थोबाड फुटे पण पिछे ना हटे. महाराज, हे आत्ताचे संस्कार आहेत, पण देवाने तुम्हाला इतका सुंदर चान्स दिलाय ना, तर त्या संधीचं सोनं करून घ्या. कारण हा देह एकदा गेला की पुन्हा मिळणार नाही. म्हणून सुभाषितकार म्हणतात की पुनर्वितम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही
सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. गेलेली संपत्ती पुन्हा मिळेल, गेली बायको पण पुन्हा मिळेल, गेलेला मित्र पुन्हा मिळेल, पण माझी एक गोष्ट काळजावर लिहून ठेवा की लाईफ इज नॉट वन्स. अरे कितीही पैसे खर्च केले तरी 1 मिनिटाचे आयुष्य पुन्हा मिळणार नाही. आयुष्य हे आईस्क्रीम सारखं आहे, टेस्ट केली तरी वितळते आणि वेस्ट केली तरी वितळते. म्हणून चांगले कर्म करत चला, कारण चांगले कर्म करणारी ही व्यक्ती तुकोबऱ्यांच्या गाथेप्रमाणे. अरे कोणीही किती बुडवण्याचा प्रयत्न केला तरी तरुण जाते शेवटी यशापर्यंत पोहोचतो. म्हणून या देहाला कितीही चांगले कपडे घाला, कितीही चांगला मेकअप करा, हा देह एक दिवस जाणारच आहे. आता जेवढा सौंदर्य 18 वर्षाच्या वयामध्ये येतं ना, तेवढं सौंदर्य 80 वर्षाच्या वयामध्ये येतं. आता आपल्या गावच्याच म्हाताऱ्या बाया इतका सुंदर आहे, तो भाग वेगळा. मग जेवढा सौंदर्य 18 वर्षाच्या वयामध्ये येतं, आपण 18 वर्षाच्या वयामध्ये 200 वेळा आरशासमोर चक्रा हाणतो ना. म्हातारपणी आपलं तोंड सुद्धा पाहू वाटतं का? नाही ना. वाटतं का महिला मंडळ? आता मीच कधी कधी विचार करते की मीच म्हातारी झालो कशी दिसेल. विनोदाचा भाग सोडून द्या, म्हणजे तुम्हाला सांगायचं एवढंच की जन्माला आलात ना, त्या जन्माचं चीज करा. नुसतं जन्माला आलात आणि खाऊन पिऊन झोपी गेला यात काही अर्थ राहिला नाही. जन्माला आलात तर त्या देवाचं नामस्मरण करा. जन्माला आलात आणि मेला यात काही अर्थ राहिला नाही. मग जगावं कसं? तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं. बघा त्या काळामध्ये लोकांवर छत्रपती शिवाजी महाराजांवर का विरोध होता, पण शिवाजी महाराजांनी लोकांवर इतका विश्वास ठेवला. विश्वास हा शब्द किती छोटा आहे. वाचायला सेकंद लागतो, विचार करायला मिनिट लागतो, समजायला दिवस लागतो, सिद्ध करायला मात्र आयुष्य निघून जातं. असा विश्वास हा कमवायला देखील पाहिजे. लक्षपूर्वक ऐका. 33 कोटी देवांची मंदिर खूप आहेत, पण भारतात पूजा खूप कमी लोक. पण आपल्या राजाचं सेवा करा. ज्या दिवशी तुमच्या जीवनातले आई वडील जातील ना दादांनो, त्यावेळेस तुम्हाला कळेल की आई बाबाचा महत्त्व. म्हणून जरा बायकोच्या पत्राला जरा सुद्धा धक्का लागला तरी ती म्हणते की माझा पदर खराब होईल, पण जी लहानपणापासून आपल्या लेकराला साडीच्या पदराने तोंड पुसत आलेली असते ती आईच असते. म्हणून आपण आई वडिलांना इतकं काही बोलून जातो, त्याचा आपण विचारही करत. ते शेवटी आपले जन्मदाती मायबाप आहे. बघा जिभेला झालेली जखम ही बरी होऊ शकते, पण जिभेमुळे झालेली जखम ही कधी बरी होऊ शकत नाही. म्हणून आईच्या ममतेच्या आणि बापाच्या क्षमतेचा कधीच अंदाज लागत नाही. म्हणून आपण आई वडिलांना सहज विसरून जातो. विसरू नको रे आई बापाला, जिजवली त्यांची काया काया, जिजवली तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मी म्हणत नाही की तुम्ही आई वडिलांवर प्रेम करता ना, पण कधी लग्नाच्या अगोदर. एकदा लग्न झालं, बायको घरात आली की मुलं असे वेडे होतात. बघा ज्या वेळेस 22 वर्षाच्या मुलाला आई सोडून गेली, आता तो म्हणतोय की कुठेही गो तू,
म्हणजे बघा, जर तुम्हाला असं वाटत असेल ना की मुलाने आपल्याला म्हातारपणी भाकर द्यावी, तर मुलाच्या नावावर सातबारा करू नका, नाहीतर लटकते राहील. हा दिवस तुमच्या जीवनामध्ये येऊ नये म्हणून मुलांसाठी पैसे कमवू नका, मात्र संस्कार नक्कीच कमवा. कारण जगात सर्वात मोठा दागिना म्हणजे संस्कार आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून आजचा घेतलेला हा अभंग नामपर आहे. म्हणून आता बघा, त्या देवाचं नाव कसं आहे, त्या देवाचं रूप कसं आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई माझं प्रेम सर्व काळ. म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही हरी हरी म्हणा, तरच पुण्याची गणना कोणच करू शकत नाही. एकदा जरी त्या देवाचं नाव घेतलं तरी आपल्याला वैकुंठ लोक प्राप्त होतो. म्हणून त्या सावळ्या विठुमाऊलीचं भजन करा, नामस्मरण करा, हरी हरी मंत्राचा जप करा, तरच पुण्याची गणना स्वतः भगवान परमात्म्याला सुद्धा करणं शक्य होईल. हेच महाराज अभंगाचे नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे किंवा हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे. इतकी ताकद आहे त्या नामामध्ये, म्हणून तुम्हीही भगवंताचं नामस्मरण. पण काही लोक म्हणतात की आम्ही म्हातारपणी करू, पण म्हातारपणी तुम्हाला परमार्थ करण्यासाठी संधी भेटेल का नाही याचं सांगता येत. समर्थ रामदास स्वामींनी वर्णन केले. काय केले तर सावधान सावधान केले. हा शब्द अक्षदाच्या रूपात डोक्यावर पडलाय, म्हणून हे शब्द ऐकून माणूस बेसावध असतो, डोक्यावर चढलेला असतो. पण या टाइमला माणूस सावध असायला पाहिजे. रामदास स्वामींनी वर्णन केले की सावध सावधान वाचे वदा नारायण, काळाचे भया हे काहीतरी करार साधन. नारायण नामाचा उच्चार करा. पण काही
काही लोक म्हणतात की आम्ही म्हातारपणी करू. पण ऐका ना, म्हातारपणी तुम्हाला परमार्थ करण्याची संधी भेटेल का नाही. पण मी सांगते तुम्हाला की म्हातारपणी करू नका. 10 वर्षे बालपण, 20 वर्षे तारुण्य, अंगी भरला मदन, मग कैसा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. काळाचे भया हे काहीतरी करार साधन. 10 वर्षामध्ये आपण बालपणात येतो, 20व्या वर्षी आपण तारुण्यामध्ये जातो. आता जे 30 वर्षामध्ये आहेत त्यांनी ऐका. मुलं बाळ बायको हे सर्वजण आपल्यावरच अवलंबून असतात, म्हणून परमार्थ होत. 30 वर्ष झाली पुढे, 40 आली डोळ्यास, भुरळ पडली कैसी दुरानी जवळी. सावध सावधान वाचे वदा नारायण. काळाचे भया हे काहीतरी करार साधन. 40 मध्ये चष्मा लागतो, म्हणून आत्ताच ठरवायचं की या डोळ्याने चांगलं बघायचं किंवा. आता 50 खूप अवघड आहे. 50 वर्ष होती, हालती दातांची पंक्ती, श्याम कैसे शुभ्र होती, त्याची म्हातार म्हणती. सावध सावधान वाचे वदा नारायण. काळाचे भया हे काहीतरी करार साधन. 50 वर्षामध्ये केस पांढरे होतात, पण आताची पिढी फार हुशार आहे. डाय करून केस काळे करतात. पण डाय कोणी करावं? ज्याचे आपत्कालीन केस आहे त्यांनी. पण कितीही डाय करा, 15 दिवसात प्रकरण उघडच पडणार. आता पुढे ऐका. 60ची बुद्धी नाठी, हातात आली काठी, वसवसे करे पाठी, त्याची हसती कारटी. सावध सावधान वाचे वदा नारायण. काळाचे भया हे काहीतरी करार साधन. 60 वर्षामध्ये डोकं काम करत नाही. आपण म्हणावं बाबा चला कीर्तनाला, बाबांना म्हणावं की म्हातारीने भाकरीच दिली. आपण म्हणावं बाबा कीर्तनाचा मंडप कुठे, बाबांना म्हणावं की म्हातारी घरातच आहे. म्हणजे यांचा काही मेळ लागत नाही, यांचं डोकं काम करत नाही. आता सत्राची झाली रचना, बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, मग तो झाला दैन्यवान. सावध सावधान वाचे वदा नारायण. काळाचे भया हे काहीतरी करार साधन. 70 वर्षामध्ये बसलं की उठवत नाही, उठलं की चालवत नाही. आता 60 आणि 20 किती हो? किती? 80. मग तो झाला अपयशी. पाण्याविना मछली जैसी, जीव कासा. आता पुढे वर्ष झाली 90, बोलवेना एक शब्द, स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध, आता तोडा संबंध. सावध सावधान वाचे वदा नारायण. काळाचे भया हे काहीतरी करार साधन. मुलं बाळ बायको हे सर्वजण म्हणतात की आता तोडा संबंध. ही 90 वाल्याची पिढी आहे. मग 1 शतक पूर्ण झाला, आला तसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. सावध सावधान वाचे वदा नारायण. काळाचे भया हे काहीतरी करार साधन. म्हणून महाराज म्हणतात की आता तरी तुम्ही भगवंताचा नाम स्मरण. इथून माग नाही, पण आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. म्हणून तुकाराम महाराज शेवटी कंटाळून म्हणतात की तुका म्हणे गेलो सांगता सांगता, तरीही कोणी ऐकलं नाही. मग मी तर लहानच आहे, माझं कोण ऐकणार. काही करा त्या भगवंताच्या नामाशिवाय पर्याय नाही. एकदा जर बघा, ज्ञानोबराय म्हणतात की ज्ञानोबरायांनी या समाजासाठी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला, चांगदेव पासष्टी लिहिली, अमृताहुना भवासारखे अनेक ग्रंथ लिहिले. परंतु ज्ञानोबरायांना त्यांच्या जीवनातले खंत विचारले, तेव्हा ज्ञानोबराय म्हणाले की रेड्यामुखे वेद बोलिवला, चांगदेव पासष्टी हा ग्रंथ लिहिला, अमृताहुना भवासारखे अनेक ग्रंथ लिहिले, या समाजाला दिले. परंतु हे सुख पाहण्यासाठी
माझी आई रुक्मिणी माता व विठ्ठल पंत वडील असते तर आणखी बरं वाटलं असतं. लेकुराचे हित 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 लेकुराचे माझी विनंती आहे तुम्हाला. आता तुम्हाला बोलायचा हक्क नाही मला, पण नारदाच्या गादीवर उभी आहे म्हणून बोलून जाते. ही जी सत्ता दिली आहे ना, ती सत्ता तुम्हाला समाजाने दिलेला आशीर्वाद आहे. त्या आशीर्वादाचा उपयोग जर तुम्ही समाजासाठी केला तर हा समाज इतका चांगला आहे की गल्लीतल्या माणसाला दिल्लीत आणतो आणि दिल्लीतल्या माणसाला गल्लीत आणून सोडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सत्तेचा अभिमान कधी करू नका, कारण सत्ता आज आहे तर उद्या नाही. आजकाल कोणाचं कोणावाचं राहत. आधीचे लोक म्हणायचे की इंदिरा गांधी गेल्यावर देशाचं काय होईल, पण सोनिया गांधी आलेच ना. सोनिया गांधी गेल्यावर कोण येईल, पण मोदी साहेब आलेच ना. मग आता मोदी साहेब गेल्यावर कोण येईल, पण कोण नाही तर कोण येईनच ना. म्हणून इथे कोणाचं कोणावाचं राहत नाही. बघा एक वाक्य सांगते, आवडलं तर टाळ्या वाजवा. बघा एक व्यक्ती स्मशानातून खाकी कपडे घालून चालत होता. तिथे एक वाक्य लिहिलं होतं कि मंजिल तो तेरी यही थी, गुजर गया वक्त ये आते आते, क्या मिला तुझे इस दुनिया से, अपनों ने ही जला दिया जाते जाते. तो व्यक्ती स्मशानातून चालत होता. त्याच्या पायात चप्पल नव्हती. त्याच्या पायाला हाड टोचलं. ते हाड बोलू लागलं, अरे एक दिन निकले शहर करने, मन में कहीं आराम थी, एक तरफ हरियाली थी और एक तरफ शमशान थी. अरे प्यार के नीचे चुभी हड्डी के बथान थे, चलने वाले समझकर चल, हम भी कभी इंसान. ते हाड बोलू लागलं, अरे वेड्या, तू जसं खाकीचे कपडे घालून मिळवते ना, अरे काही दिवसांनी मीही 4-4 कपडे घालायचे, पण माझी सुद्धा माती. 50 लाखाचा फ्लॉट घ्या किंवा 50 कोटीची गाडी घ्या, तुमचा शेवटचा मुक्काम हा स्मशानभूमीतच आहे. अपने खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल में सोया. म्हणून जगातला कितीही मोठा व्यक्ती असला तर त्याला कधीच त्याच्या बंगल्यात पुजत नाही. मग कुठं पुजतात, तर स्मशानभूमीतच. तो जर जास्त श्रीमंत असला तर त्याला जाळायला चंदनाची लाकडं व तूप टाकतात, पण जाळतातच ना. म्हणून इथे कोणाचं कोणावरचं राहत नाही. म्हणून सत्तेचा, श्रीमंतीचा आणि सौंदर्याचा कधीच माज नका धरू. आता फक्त महिला मंडळ हातवर, फक्त केले 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 ना.
आता मी जसं म्हण तसं तुम्ही माझ्या मागं म्हणायचं, चालेल ना? नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई. मागच्या बाया बोलत नाही, काय कोणा बोलल्या, आता सगळ्यांनी हात वरती करा आणि त्या भगवंताच्या नामाचं भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी जय 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 हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय विठोबा रखुमाई, विठोबा विश्वाचा सत्ताधीश ज्याप्रमाणे
पांडवांच्या घरी सतत राबले राहिले त्याचप्रमाणे तुमच्याही घरी सदैव वास कर असं व्यासांनी सांगितले. हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. व्यासाची आखून ज्ञानदेव व्यासाची आखून अभंग पिंगळाद्वारे सांगतात. हे जरी नाही काल तरी विसर येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल घरी उतर येईल, हे जरी नाही काल सरती शेवटी वा कामातून येईल, सरती शेवटी वा सरती शेवटी वा
जोरदार टाळ्या वाजवा आणखी एकदा. खूपसुरत गायनाची साथी अशी असणारे सुवर्णा दिदी जमादार, उपासनाताई उमरे, विद्याताई मुडमे, कानसकर बाबा, तसेच आमचे बाबा, नाव काय मला माहित नाही, दंद्रे बाबा, यांचेही मी अंतःकरणापासून आभार मानते. तसेच साऊंड सिस्टीम वाले काका, तुम्हाला तर कधीच विसरणार हो. तुमचेही मी अंतःकरणापासून आभार मानते. व मृदुंगाचार्य अमोल दादा कदम व विकास दादा अवसल, यांचेही मी अंतःकरणापासून आभार. व शूटिंग वाले आमचे हे दादा, यांचेही मी अंतःकरणापासून आभार मानते. व झालेली सेवा भगवंताच्या चरणी, आई वडिलांच्या चरणी समर्पित करते व सेवेला पूर्ण अभिनंदन देते.